माझा सल्ला असा आहे की सेक्शुअल हेल्थ ही मानवी जीवनाची अतिशय महत्त्वाची गरज आहे. निरोगी लैंगिक जीवन हे सुखी जीवनाची किल्ली आहे. तर याच्याकडे तुम्ही दुर्लक्षित न करता याची ट्रीटमेंट अवेलेबल आहे, याचा उपचार अवेलेबल आहे. तुम्हाला जर असं जाणवत असाल तर सायलेंटली सफर न करता तुम्ही योग्य त्या सेक्शुअल हेल्थ फिजिशियनकडे संपर्क केला पाहिजे आणि योग्य ती ट्रीटमेंट घेतली पाहिजे. काय आहे की क्वांटिटी ऑफ सेक्स पेक्षा क्वालिटी ऑफ सेक्स इज मोर इम्पॉर्टंट. काय होतं की खूप वेळा आम्ही मित्रांमध्ये कधी ऐकतो असं की नाही, मी पूर्ण रात्रभर 40 मिनटं 1 तास केला. आता लोक खूप फॉरवर्ड झालेले आहेत असं आपण म्हणत असताना सुद्धा अजूनही कपल्समध्ये काही समस्यांवर, काही कशाला सेक्शुअल समस्यांवरती खुलेपणाने चर्चा होत नाहीये आणि त्यामुळे कपल्सचे प्रॉब्लेम्स आणि मॅरेज टिकणं ही गोष्ट अवघड झालेली आहे. पुरुषाचं ते नेचरच आहे, इनेट नेचर, की एकच गोष्ट त्याला अनेक स्त्रियांकडनं त्याला अपेक्षित असते आणि याच्या अगदी उलट असतं स्त्रियांचं. त्यांना अनेक गोष्टी एकच पुरुषाकडनं पाहिजे असतात. जसं प्रेम झालं, बाकीच्या पण सगळ्या गोष्टी झाल्या. तर तिचं कसं असतं की भावनिक असते तिला कसं आहे की तिचं फोकस एका पुरुषामध्येच ती सगळं तिचं अस्तित्व ती लावून देते. तसं पुरुषांचं कसं असतं की एकच गोष्ट त्यांना अनेक महिलांकडनं पाहिजे असतं. समाजामध्ये अज्ञान, सेक्स एज्युकेशनची कमी असल्यामुळे ना लोकांना प्रॉपर नॉलेज नाही आहे. त्यांच्यामुळे कपल्स सायलेंटली सफर करतात. त्यांना कळत नाही की कुणाकडे जावं. तर बेसिकली त्यातल्या त्यात अर्ली इजॅक्युलेशन हा तर सध्या खूपच हेडेकचा विषय झालेला आहे सगळ्यांसाठीच. काय होतं आहे की स्ट्रेस लेवल खूप वाढलेला आहे आणि अर्ली इजॅक्युलेशन हा जो इश्यू आहे हा जास्त स्ट्रेस लेवलमुळेच आहे. तुमचं जर सिम्पॅथेटिक सिस्टीम तुमची ओव्हर ॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला हा इश्यू येणारच. बऱ्याच वेळा मला असे कपल्स येतात, हनीमूनला जाऊन आलेत ते, पण सर काय आमच्याकडनं झालं नाही. तर कारण तेच आहे की त्यांना याच्याबद्दल कोणी सांगितलंच नाही. रिलेशनशिप रिपेअर होऊ शकतं का? 100% रिपेअर होतं आणि अशा केसेस माझ्याकडे खूप येतात आजकाल म्हणजे आणि आम्ही ते सक्सेसफुली बऱ्यापैकी त्याला न्याय देतो. असं आहे की ती इन्स्टंट प्रोसेस नाही आहे. ते कसं आहे की इट टेक्स सम टाईम आणि तुम्ही जर मनाची तयारी केली आहे की शेवटी कसं आहे की माणूस आहे आणि काही मोमेंटमध्ये चुका होतात की तुम्ही लग्नात इतका खर्च करतात, पण एकदा त्यांना तुम्ही इकडे काउन्सिलिंग सेशन त्यांना अटेंड करायला तुम्ही प्रोत्साहन द्या. काय होतं की डाऊट असतो आणि बोलता पण येत नाही आणि मग त्याचं रूपांतर वादात होतं, तिसऱ्या कारणात, चौथ्या कारणात. त्यापेक्षा तुम्हाला जर वाटलं तुम्ही कम्युनिकेट करा की मला असंच वाटतंय की आपल्यामधला बॉन्ड कमी होतं आहे, तर तुम्ही तसं बोला. आणि सगळ्या कपलला मी असं सांगतो की हनीमून काय लग्नानंतरच नसतो करायचा. यू प्लॅन हनीमून आफ्टर एव्हरी 6 मंथ. काय होतं की बऱ्याच वेळा ती भीती असते पार्टनरला, जेव्हा अनोळखी पार्टनर असेल की बाबा आता आम्ही लग्न तर करतोय पण याचं काय मला पास्ट माहिती नाही. बरोबर आहे की ती स्वतः त्याला स्पष्टपणे काही विचारू शकत नाही. बरोबर. मग अशा वेळेस कोणीतरी मध्यस्थी पाहिजे की जो ह्या गोष्टी ईज करेल. बरोबर. तर आम्ही ह्या अँगलने ही सर्व्हिसेस पण आम्ही प्रोव्हाइड करतो आणि याचा खूप छान आम्हाला रिस्पॉन्स येतो आहे. तर लेडीजला कुठेतरी वाटते की मी यांचं काय पाहिजे तसं नाही आहे, किंवा त्या जेंट्सला पण, त्या मुलालाही वाटतं की अरे बाबा हे मला तर काय एवढं नाही आहे, माझं साईज कमी आहे. आणि खरं पाहिलं ना तर जी योनी आहे स्त्रीची, तिचा जो सेन्सिटिव्ह पार्ट आहे तो आउटर 2/3 आहे. बेसिकली आजकाल काय झालं आहे की प्रत्येकाचंच पास्ट आहे हे सगळ्यांना अंडरस्टूड आहे. ते करूनच कपल पुढे जातात. बरोबर. आणि नंतरून पण 1-2 वेळा इश्यूज होणं आणि ऑफिस अफेअर्स सध्या हॉट टॉपिक आहे. हाय, हॅलो, नमस्कार. मी चिन्मय उदगीरकर. काळ बदलला आहे. आता लोक खूप फॉरवर्ड झालेले आहेत असं आपण म्हणत असताना सुद्धा अजूनही कपल्समध्ये काही समस्यांवर, काही कशाला सेक्शुअल समस्यांवरती खुलेपणाने चर्चा होत नाही आहे आणि त्यामुळे कपल्सचे प्रॉब्लेम्स आणि मॅरेज टिकणं ही गोष्ट अवघड झालेली आहे. सो मॅरेज कम्पॅटिबिलिटीमध्ये सेक्शुअल बॉन्ड हा घट्ट असणं अत्यंत महत्त्वाचं असताना नेमक्या समस्यांवरती चर्चा करायची कुणाशी? कोण आहे असा मनुष्य जो आम्हाला खूप छान गाईड करू शकेल? कोण आहेत असे डॉक्टर
याचं उत्तर आहे डॉक्टर दिनेश महाजन सर, जे सेक्शुअल हेल्थ आणि रिलेशनशिपच्या अनुषंगाने काउन्सिलिंग करतात. ते प्रॅक्टिशनर आहेत आणि अनेक वर्षांचा अनुभव सरांचा आहे. सर आज आपल्याबरोबर पॉडकास्टमध्ये अवेलेबल आहेत, आपल्याला गाईड ते करणार आहेत. सर तुमचं खूप खूप स्वागत. खूप मनापासून धन्यवाद चिन्मय, आज तू मला इथे बोलवल्याबद्दल आणि मला पण संधी दिल्याबद्दल, की हा खरं तर खूप महत्त्वाचा विषय आहे. समाजामध्ये अज्ञान, सेक्स एज्युकेशनची कमी असल्यामुळे ना लोकांना प्रॉपर नॉलेज नाही आहे. त्यांच्यामुळे कपल्स सायलेंटली सफर करतात. त्यांना कळत नाही की कुणाकडे जावं. ऑनलाईन माहिती घेतात गुगलवरती, पण तिथे पण त्यांचं मनासारखं समाधान होत नाही आणि शेवटी मग याची परिणती वादविवाद आणि विकोपाला जाऊन पुढे डायव्होर्समध्ये कन्वर्ट होतं. ते म्हणून वेळीच त्यांनी योग्य त्या सेक्शुअल हेल्थ फिजिशियनकडे जाणं अत्यंत गरजेचं आहे आजच्या काळामध्ये. पण आजही अनेक लोक या विषयावरती बोलण्यासाठी कचरत आहेत. म्हणजे तुमच्या आधी आम्ही अनेक डॉक्टर्सला इथे बोलवायचा प्रयत्न केला, पण तेही कम्फर्टेबल नव्हते. सरप्रायझिंग गोष्ट अशी होती. पण थँक्यू सो मच तुम्ही इथे आला आहात, त्यामुळे एका महत्त्वाच्या विषयावर आज प्रकाश पडणार आहेत. सर माझा पहिला प्रश्न हाच आहे, की जसं म्हणतोय मी सर, की काळ बदलला आहे, फॉरवर्ड झालो आहोत आपण सगळे, बरोबर. तरीही अजूनही हा विषय तितका टाबू समजला जातो का? हो, नक्कीच. अजून पण भारतामध्ये तरी हा विषय तसा टॅबू समजला जातो. की बेसिकली काय होतं, की याचं आपण जर बघितलं मूळ, तर आपल्या लहानपणापासून आपल्याला याविषयी थोडंसं वेगळंच म्हणजे फारसा डिस्कस करत नाही हा हां, सब्जेक्ट. म्हणजे घरामध्ये पण आपण बघत असाल, की हा विषय सोडून बाकी सगळे चर्चा होणार. हो. पण हा विषय खूप महत्त्वाचा आहे. याच्यामुळे आता या विषयावरती नक्कीच बोललं गेलं पाहिजे. बरोबर. सर मग तुमच्याकडे जे कपल्स येतात, काय वाटतं तुम्हाला मेन प्रॉब्लेम रिलेशनशिपमधला, मॅरेजमधला काय आहे? मेन प्रॉब्लेम हा लॅक ऑफ कम्युनिकेशन आहे, असं जरी मला वाटतंय. कारण काय होतं बऱ्याच वेळा, की हजबंडची काही वेगळी इच्छा असते. तो वाईफसोबत नीट कम्युनिकेट करत नाही. वाईफला काही वेगळं वाटत असतं, तर तिने पण तसं स्पष्ट सांगायला पाहिजे. त्यांच्यात कुठेतरी फिअर ऑफ जजमेंट असते, की मी जर माझी भावना व्यक्त केली तर याला काही वेगळंच वाटेल. तर त्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे, की कपल्समध्ये कम्युनिकेशन ही की आहे त्यांच्या सक्सेसफुल रिलेशनशिपची. मग सर ज्या लोकांची कम्पॅटिबिलिटी नाही आहे किंवा कम्युनिकेशन फारसं चांगलं नाही आहे, अशा कपल्सला आशा आहे का? हो, 100% आहे. बेसिकली कसं असतं, की चर्चेद्वारे सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात. तर आपण काय करतो, की त्यांच्यामध्ये कोणीतरी लागतं असं, की मग पुढाकार घेऊन बोल. पुढाकार घेऊन बोलणं. तर त्याच्यामुळे असं काय नाही आहे. कपल्समध्ये बेसिकली काय असतं, की प्रॉब्लेम सगळ्यांनाच पाहिजे असते, की सॉल्व्ह झाला पाहिजे. कोणीतरी पुढाकार घ्यायला लागतो. त्याच्यात बऱ्याच वेळा आजकाल एक परिस्थिती आता समाजातली अशी बदलते, की स्त्रिया बऱ्याच वेळा पुरुषांना घेऊन येतात, की सांगतात, की बघा सर, हो. हे असं असं प्रॉब्लेम आहे. म्हणजे एक ती एक चांगली गोष्ट मला दिसते, की आजकाल स्त्रिया पण तेवढ्याच पुढाकाराने पुढे येतात आहे. बरोबर. सर परफॉर्मन्स एन्झायटी हा एक वाढलेला ट्रेंड आहे. बरोबर. लाईफस्टाईलमुळे असेल म्हणा, किंवा वेगळ्या माइंडसेटमुळे असेल म्हणा, किंवा सोशल इश्यूजमुळे असतील, ज्या काही गोष्टी असतील, आणि तो अलीकडे वाढलेला आहे. याच्यासाठी बरोबर, उपाय नक्कीच. काय? हा तर कसं झालं आहे, की हा ऑलमोस्ट 10पैकी 5 जणांना मेल्सला हा प्रॉब्लेम आहे, परफॉर्मन्स एन्झायटी. याच्यात काय होतं आहे, की कुठेतरी त्याला भीती वाटते, की आपल्याकडनं होणार की नाही होणार. म्हणजे तुम्ही बघाल, तुम्हाला आठवत असेल, जसं आपण अभ्यास केला आहे, पण परीक्षेला जातो आहे. जर परफॉर्मन्स म्हणजे कसं आहे, की भीती असेल अति, तर जे येतं ते पण विसरून जातो आपण परीक्षेला. तर तसंच एक्झॅक्टली हे इथे पण होतं, बरोबर. की कुठेतरी त्याला भीती वाटते. काय झालं आहे, की आजकाल इझिली अवेलेबल होतं आहे, पॉर्न अवेलेबल होते. त्याच्यात तो कुठेतरी कम्पेअर करतो, की इथे तर माझं तेवढं होणार का, टायमिंग माझा तेवढा लास्ट लाँग होणार का. तसंच त्याची जी पार्टनर आहे, त्याला भीती वाटत असते, की तिला काय वेगळ्या अपेक्षा असतील, त्या माझ्याकडनं फुलफिल होतील का. केवळ ह्या प्रेशरमुळे हे कसं आहे, की बेसिकली चांगला सेक्स होणे हे कसं आहे, की सायकॉलॉजिकल पण खूप मॅटर करतं आणि इथेच सगळी गोम आहे. बेसिकली काय होतं आहे, की चांगल्या सेक्ससाठी तुमचं फिजिकल हेल्थ आणि मेंटल हेल्थ चांगली पाहिजे. तर मेंटल हेल्थमध्ये तुम्ही जर थोडं टेन्शन घेतलं, प्रेशर घेतलं, तर परफॉर्मन्स चांगला येणारच नाही तो. त्याच्यामुळे की रिलॅक्स होऊन परफॉर्मन्स करणं हे खूप गरजेचं आहे. सर आता पॉर्नचा विषय तुम्ही काढलेला आहे, त्याप्रमाणे
या गोष्टींच्यामुळे पण अनेक मिथ हे समाजामध्ये निर्माण झालेले आहेत, खरं आहे. स्पेशली कपल्सच्या मध्ये. तर सर कुठल्या कुठल्या गोष्टींच्यामुळे कॉम्प्लेक्स येऊ शकतो आणि या पॉर्न साईट तुम्हाला कॉम्प्लेक्स देता आहेत आणि त्यावर कसं वर्क केलं पाहिजे? बेसिकली पॉर्न हा असा विषय आहे की हा असा ब्लॅक अँड व्हाईट सारखा त्याला आपल्याला डिवाईड करता येणार नाही की चांगला आहे का वाईट आहे. हा थोडा ग्रे एरिया आहे. बेसिकली कसं आहे की पॉर्न तुमचं चॉईस म्हणून तुम्ही बघताय तोपर्यंत ठीक आहे, पण जेव्हा तुमची ती गरज होते, तुम्हाला त्याच्याशिवाय काही उमजत नाही, तेव्हा मात्र ते धोक्याची घंटी असते कुठल्याही रिलेशनशिपमध्ये. झालं काय की पॉर्नमुळे ना अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन सेट होतात आणि तसं पार्टनरकडनं एक्सपेक्ट केले जातात. सॉरी टू इंटरप्ट, काय काय अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन्स आहेत? हां, म्हणजे कसं असतं की पॉर्नमध्ये आता तुम्ही बघत असाल की सर्वच प्रकारच्या ॲक्टिव्हिटी चालतात तिथे. मे बी तुमच्या पर्टिक्युलर काय ॲक्टिव्हिटी असतील, तुमच्या पार्टनरला त्या कम्फर्टेबल नसतील, पण तुम्ही त्या फोर्स करणार समोरच्याला की हे पण तू कर. हे इथे मग कुठेतरी त्यांच्यामध्ये वाद निर्माण होण्याची सुरुवात होते. त्याच्यामुळे कसं आहे की पॉर्न हे टोटल डिफरंट आहे. पण कपलने रिअल सेक्स एन्जॉय करायला पाहिजे. काय होतं पॉर्नमुळे ना थोडंसं अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन वाढले जातात, त्याच्यामुळे सगळी गडबड होते. बरोबर. सर यातच एक दुसरा प्रश्न असा आहे की काही जसं तुम्ही सांगितलं की काळ, ओके, तुमच्या परफॉर्मन्सचा काळ, नंतर साईज, टायमिंग, या सगळ्या गोष्टींच्या बद्दल जे काय मिथ आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय प्रकाश टाकाल? कसं आहे की सगळ्यात मोठी मिथ अशी ती साईजबद्दल. पॉर्न बघतात आजकाल इझिली अवेलेबल असल्यामुळे बऱ्याचपैकी लेडीज पण बघतात, जेंट्स पण बघतात. तर लेडीजला कुठेतरी वाटतं की मी यांचं काय पाहिजे तसं नाही आहे, किंवा त्या जेंट्सला पण त्या मुलालाही वाटतं की अरे बाबा हे मला तर काय एवढं नाही आहे, माझं साईज कमी आहे. आणि खरं पाहिलं ना तर जी योनी आहे स्त्रीची, तिचा जो सेन्सिटिव्ह पार्ट आहे तो आउटर 2/3 आहे. बरोबर. त्याच्यामुळे कसं आहे की साईज काय मॅटर करत नाही, बाकी तुमचं जे स्किल आहे ते जास्त मॅटर करतं. जसं की तुम्ही ॲडिक्वेट फोर प्ले केला पाहिजे, ॲडिक्वेट तुम्ही एकमेकांना ट्रस्ट डेव्हलप होईल, एकमेकांना तुम्ही तुमच्या ॲडिक्वेटली फोर प्ले केला पाहिजे. त्या व्यतिरिक्त बाकी स्किल तुम्ही डेव्हलप केल्या पाहिजे. केवळ साईजमुळे बघून बऱ्याच वेळा लोक मग ऑनलाईन खूप वेगवेगळे खूप पाण्यासारखं पैसे लोक खर्च करतात. माझ्याकडे जेवढे पण येतात ना बऱ्यापैकी टीनेजर्स, तर खूप लोकांना असं वाटतं की त्यांची साईज कमी आहे, आणि हा खूप मोठा मिथ आहे. हो बरोबर. यामुळे कॉम्प्लेक्स येतात. त्याच्यामुळे कसं आहे की काय आहे की तुमचं पेनिस जो आहे ना, दॅट इज नॉट मसल, दॅट इज स्पॉन्जी टिश्यू. त्याची काय अशी जिममध्ये जसं मसल डेव्हलप होतात तसं काय तो होत नाही. बेसिक लोकांचं क्लिअर नाही आहे, त्याच्यामुळे हे इश्यूज आहेत. म्हणून सेक्स एज्युकेशन आज काळाची गरज आहे. सो तुमच्या आत्तापर्यंतच्या संवादातून दोन गोष्टी कळल्या की चांगला परफॉर्मन्स हे तुमच्या कम्युनिकेशनवरती आणि तुमच्या फोर प्लेच्या अनुषंगाने एकमेकांना रिलॅक्स करण्याच्या वर डिपेंड करत असतो. मग काय वाटतंय सर, कुठला प्रॉब्लेम आहे की अलीकडे कपल्समध्ये या दोन बाबतीमध्ये प्रॉब्लेम्स तयार होत आहेत? अशा कुठल्या कुठल्या सोशल इश्यूजमुळे या दोन गोष्टी कपल्समध्ये राहिलेल्या नाही आहेत चांगल्या? बरोबर, अतिशय चांगला प्रश्न विचारला आहे चिन्मय तू. सध्या काय झालं आहे की कम्पॅरिझन खूप होतं आहे. तर कपल्समध्ये काय होतं आहे की ती इंटिमेसी जी डेव्हलप व्हायला पाहिजे ती होत नाही आहे. कुठेतरी बेडमध्ये ते बाहेरची इश्यूज आणतात. ते जेव्हा ते बेडमध्ये असतात सोबत, त्यांनी त्यांचा मोबाईल सायलेंट केला पाहिजे. त्यांनी बाकीचे सगळे इश्यू त्यांनी बाजूला ठेवून फक्त एकमेकांना त्यांनी फोकस केलं पाहिजे. पण होतं काय की जसं ते बेडवरती जातात तर बायको काहीतरी शब्द सांगणार त्याला की तुझी आई असं बोलली मला किंवा असं, तर माणसाची इच्छाच जाणार ती. बरोबर. तर त्यामुळे होतं काय की दोघांनी पण समजून घेणं गरजेचं आहे की बेडमधल्या गोष्टी बेडमध्येच त्यांनी एकमेकांवरती फोकस केलं पाहिजे. बरोबर. नाहीतर मग काय उपयोग नाही. बरोबर बरोबर. सर बायकांच्या सेक्शुअल हेल्थ संदर्भात पण अनेक समस्या आता सरफेसला आलेल्या आहेत. बरोबर. तर त्याच्यावरती उपाय काय आहेत आणि कुठल्या कुठल्या समस्या कॉमन आहेत? सगळ्यात जास्त कॉमन समस्या जी आहे ना ती पेन ड्युरिंग सेक्स ही आहे. खूप भीती असते. त्याच्यामुळे काय होतं आहे की बेसिकली कुठलीही फिमेल सेक्ससाठी तयार होण्यासाठी थोडा वेळ घेते.
पुरुषांचं कसं असतं, त्यांचं ऑन ऑफ बटन असतं आहे बरं. विदिन सेकंद, आणि महिलांचं कसं असतं की दे टेक सम टाईम. जसं व्हॉल्यूम तुम्ही हळूहळू वाढवतात, नॉब असतो तो, तसं एक साधारण 15 मिनटं तरी एक स्त्रीला तयार होण्यासाठी लागतात. बऱ्याच वेळा काय होतं की पुरुष घाई गडबडीमध्ये बाकी फोरप्ले राहून जातो बाजूला, आणि दे ट्राय टू पेनेट्रेट. त्याच्यात कसं आहे की वजाना प्रिपेअर्ड नसतो, लुब्रिकेशन नसतं पाहिजे तसं, त्याच्यामुळे ऑब्व्हियसली पेन होणार. आणि तो एक्सपिरियन्स पेनफुल झाला ना, फिमेलला वाटणार की यार हे मला नेहमीच पेन होणार. मग ती कसं असतं की ते अँटिसिपेट करते की पेन होणार, म्हणून मग ती बॉडी ती कॉन्ट्रॅक्ट करते त्याची. त्याच्यामुळे काय होतं की ती पाहिजे तसं परफॉर्म ती कसं आहे की प्रतिसाद मिळत नाही. त्याच्यामुळे मेलला पण वाटतं अरे काहीतरी प्रॉब्लेम आहे, मग त्याचं पण इरेक्शन जातं. ते कुठेतरी विषय सायकलमध्ये दोघं पण कपल्स अडकतात. बऱ्याच वेळा मला असे कपल्स येतात, हनीमूनला जाऊन आलेत ते, पण सर काय आमच्याकडनं झालं नाही. तर कारण तेच आहे की त्यांना याच्याबद्दल कोणी सांगितलंच नाही की कसं असतं की पहिल्यांदा तुम्ही सगळं हे करणार. जसं आपण आता गाडी शिकतो, सायकल शिकतो, आपण मेंटली प्रिपेअर्ड असतो ना की आपल्याला वेळ लागणार, आपण पडणार 4 वेळा. पण सेक्स ही गोष्ट अशी की त्यांना अशी झटपट आली पाहिजे असं वाटत असतं की त्याच्यामुळे त्यांचं असं आहे की नाही आलं म्हणजे मला कधीच येणार नाही. तर असं नाही आहे. तुम्ही आता पोहायला पण शिकतात तर तुम्हाला वेळ लागतो. कुठलीही गोष्ट आपण पहिल्यांदा करतो तर ती अशी झटक्यात येत नाही. तसं सेक्स संबंधात पण असं आहे की ही मिथ आहे की तुम्ही लग्न केल्यानंतर तुम्हाला पहिल्याच अटेम्प्टमध्ये प्रॉपर सेक्स जमेल, असं नाही आहे. त्याच्यात हर्डल्स येणार, तर तुम्ही दोघांनी पण कम्युनिकेशन ठेवून ते दूर केले पाहिजे. आणि सेक्स म्हणजे कसं झालं आहे की फक्त पेनिट्रेशन हे नाही आहे. लोकांना खूप वाटतं की सेक्स म्हणजे फक्त पेनिट्रेशन, तसं नाही आहे. सेक्स हे फार मोर दॅन पेनिट्रेशन. बरोबर सर. आणि याच अनुषंगाने कपल्ससाठी तुम्ही सेक्शुअल काउन्सिलिंग मॅरेजच्या आधी किंवा एकमेकांच्या अनुषंगाने तशा पद्धतीने एकत्र येण्याच्या आधी तुम्ही काउन्सिलिंगची एक नवीन सिस्टीम पण सुरू केलेली आहे. बरोबर. आणि अभिगमन सेक्शुअल हेल्थ क्लिनिकच्या अनुषंगाने तुम्ही ते काम करता आहात. तर सर काय तुम्हाला याच्यामध्ये बदल जाणवले? या काउन्सिलिंग नंतर किती फरक जाणवले तुम्हाला लोकांच्यामध्ये? खूप फरक जाणवतो आम्हाला. बेसिकली आम्ही रिकमेंड करतो बऱ्याच पॅरेंट्सला की तुम्ही लग्नात इतका खर्च करतात, पण एकदा त्यांना तुम्ही इकडे काउन्सिलिंग सेशन त्यांना अटेंड करायला तुम्ही प्रोत्साहन द्या. बेसिकली काय होतं की प्री वेडिंग शूटिंग म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी आहे ह्या तर ठीक आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं की कपलने की त्यांची कम्पॅटेबिलिटी जी एक आपण टेस्ट म्हणतो ती त्यांनी केली पाहिजे. बरोबर. त्यांचा दोघांचा स्वभाव कसा आहे, बरोबर, कुठल्या गोष्टी त्यांना टॉलरेट होतात, कुठल्या गोष्टी ते टॉलरेट करू शकत नाही बरोबर पार्टनरच्या, हे लग्नाच्या आधी जर कळालं ना ते जरा सोपं जातं. बरं. त्याच्यामुळे आम्ही जवळपास माझ्या क्लिनिकमध्ये मी असे 100 प्रश्नाची माझी क्वेश्चनरी असते. त्याच्यात आम्हाला कळून जातं की कुणाचं जमू शकतं, कुणाचं जमू नाही शकत. बरं बरं. हां, मग ते फिल्टर केलं होतं बऱ्यापैकी गोष्टी. बरं. आणि त्यांना इझी जातं, मग पुढे पण मग इश्यूज येत नाही. बरोबर. त्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कसं आहे की आम्ही ब्लड टेस्ट करून घेतो बरं. कपलच्या. काय होतं की असं रँडमली त्यांनी कोणाला असं सांगितलं की बाबा मला तुझी ब्लड टेस्ट करायची आहे, तर ते इगोवरती जातं ते की मग आम्ही का अशीच का. बरं बरं. तर आम्ही काय करतो की कंपल्सरी कपल्स जेव्हा आमच्याकडे येतात प्री मॅरेज काउन्सिलिंगसाठी, तर आम्ही त्यांचं ब्लड ग्रुप टेस्ट करतो. त्यांच्यानंतर थॅलेसेमिया म्हणून एक आजार असतो जो जेनेटिक असतो, तो आम्ही चेक करतो. त्या व्यतिरिक्त काही व्हेनरल डिसिजेस असतात, HIV, हेपॅटायटिस, जे ब्लड ट्रान्समिटेड डिसिजेस असतात, तर त्याची पण आम्ही स्क्रीनिंग करतो. आणि त्या अनुषंगाने त्यांना आम्ही मार्गदर्शन करतो. तर काय होतं की बऱ्याच वेळा ती भीती असते पार्टनरला, जेव्हा अनोळखी पार्टनर असेल की बाबा आता आम्ही लग्न तर करतोय पण याचं काय मला पास्ट माहिती नाही. बरोबर आहे की ती स्वतः त्याला स्पष्टपणे काही विचारू शकत नाही. बरोबर. मग अशा वेळेस कोणीतरी मध्यस्थी पाहिजे की जो ह्या गोष्टी इज करेल. बरोबर. तर आम्ही ह्या अँगलने ही सर्व्हिसेस पण आम्ही प्रोव्हाइड करतो आणि याचा खूप छान आम्हाला रिस्पॉन्स येतो आहे. बरं. साधारणपणे किती टक्के केसेसमध्ये सर तुम्हाला यश मिळालेलं आहे अशा प्रकारच्या? नाही, याच्यात कसं आहे की ऑलमोस्ट 100% मला यश मिळालेलं आहे की आमच्याकडे जे पण कपल्स येतात
ते कसं आहे की दे आर सॅटिस्फाईड अँड हॅपी. बरोबर. ज्या गोष्टी ते समोरासमोर विचारू शकत नाही ते आमच्या माध्यमातून आम्ही ते पुटअप करतो. दोन्ही फॅमिलीज पण बसतात. ओके. आणि कसं आहे की प्रत्येकाचं कसं आहे की आवड निवड आणि प्रत्येकाला एक स्पेस पाहिजे असते. बरोबर. तर आम्ही ते सगळंच आमच्या काउन्सिलिंग सेशनमध्ये सांगतो. ड्युरिंग प्रेग्नन्सी किंवा प्रेग्नन्सी नंतर, चाइल्ड बर्थ नंतर ओके. कपल्समध्ये तेवढी इंटिमसी राहत नाही किंवा त्या अनुषंगाने त्यांच्यामध्ये एकत्र येणं होत नाही. नाही, साहजिकच आहे. बेसिकली काय होतं की आफ्टर चाइल्ड बर्थ फिमेलच्या बॉडीमध्ये काही चेंजेस होतात. जेव्हा ती लॅक्टेटिंग असते तेव्हा प्रोलॅक्टिन म्हणून हॉर्मोन तो पीक लेवलला असतो. बरोबर. त्यावेळेस कसं असतं की इच्छा नसतात सेक्शुअल तिच्या. ओके. हां, पण काय होतं की पुरुषाला वाटतं की हे काय ही मला रिस्पॉन्स देत नाही आहे. पण बेसिकली त्याने पण समजून घ्यायला पाहिजे की कसं आहे की नेचरनेच असं बनवलेलं असतं की तेव्हा तिला जास्त गरज असते ते बाळाची केअर घेण्याची. तर त्याच्यामुळे तो पिरियड फार पण नसतो, साधारण 3 ते 6 महिन्याचा असा पिरियड असतो. त्यावेळेस कसं असतं की जरी ते पेनिट्रेटिव्ह सेक्स करू शकत नाही पण ते कसं एकमेकांना हक करून बाकी पण काही गोष्टींनी ते एकमेकांना ते सॅटिस्फाईड करू शकतात. त्याच्यामुळे तिच्यात जे चेंजेस होतात ते कारणीभूत असतात. तिची जी इच्छा कमी होते त्यासाठी. सर, इन्फिडिलिटी आणि ट्रस्ट इश्यूज नंतर सुद्धा रिलेशनशिप रिपेअर होऊ शकतं का? 100% रिपेअर होतं आणि अशा केसेस माझ्याकडे खूप येतात आजकाल म्हणजे आणि आम्ही ते सक्सेसफुली बऱ्यापैकी त्याला न्याय देतो. असं आहे की ती इन्स्टंट प्रोसेस नाही आहे. ते कसं आहे की इट टेक्स सम टाईम आणि तुम्ही जर मनाची तयारी केली आहे की शेवटी कसं आहे की माणूस आहे आणि काही मोमेंटमध्ये चुका होतात, बरोबर आहे. तर आम्ही कसं आहे की दोन्ही पार्टनरला बसवून सांगतो की दॅट इज नॉट द ओनली थिंग, बरोबर आहे. तर ह्या प्रोसेसमध्ये कसं असतं आहे की एकदा त्यांचा ट्रस्ट ब्रेक झाला तर ही खूप कॉमन मिथ आहे की परत त्यांच्यात ते रिलेशन राहणार नाही. तसं नाही आहे. तर ते काउन्सिलिंगने रिपेअर होऊ शकतं. हां, 100% आणि होतं ते. बेसिकली काय असतं की आम्ही मॅरेज काउन्सिलिंगमध्ये पण आम्ही बऱ्यापैकी सांगतो की तुम्ही ट्रान्सपरंटली शेअर करा तुमच्यात काही असेल तर. काय होतं बऱ्याच वेळा कळत नाही की केलं तरी प्रॉब्लेम, नाही केलं तरी प्रॉब्लेम. तर त्याच्यामुळे काय होतं की समोरच्याचा आम्ही अंदाज घेतो पार्टनरचा. बेसिकली काय की तो त्या गोष्टीचा इश्यू करेल की नाही करेल. सुरुवातीला बऱ्याच वेळा मेल काय सांगतो की हां मला चालेल, तू सगळं ट्रान्सपरंटली सांग, आता ऐकून घेतो आणि नंतरून तोच मग सारखंच तेच करतो. म्हणून आम्ही टॅक्टफुली मध्ये आम्ही याच्यात पडतो की बाबा की नको, याचा स्वभाव आम्हाला माहीत आहे की इन जनरल आपण बघितलं की काय सांगायचं नाही जास्त, म्हणजे अज्ञानात सुख आहे. बरोबर. फक्त की नंतरून पण त्या मुलीने त्या तिकडे जायला नको, बाकी काय नाही. बरोबर बरोबर. बेसिकली आजकाल काय झालं आहे की प्रत्येकाचंच पास्ट आहे हे सगळ्यांना अंडरस्टूड आहे. ते करूनच कपल पुढे जातात. बरोबर. आणि नंतरून पण 1-2 वेळा इश्यूज होणं आणि ऑफिस अफेअर्स सध्या हॉट टॉपिक आहे. पण कसं आहे की खूप कोणावरती तुम्ही प्रेशर नाही देऊन करू शकत. तुम्ही त्यांना फ्रीडम दिली, मे बी मोमेंटरी असतो हा, दे कम बॅक टू यू अगेन. बरं. तर आपण तेच सांगतो कपल्सला की तुम्हाला जर असं वाटतंय तुम्ही ते कम्युनिकेट करा एकमेकांसोबत की मला असं वाटतंय. काय होतं की डाऊट असतो आणि बोलता पण येत नाही आणि मग त्याचं रूपांतर वादात होतं, तिसऱ्या कारणात, चौथ्या कारणात. त्यापेक्षा तुम्हाला जर वाटलं तुम्ही कम्युनिकेट करा की मला असंच वाटतंय की आपल्यामधला बॉन्ड कमी होतो आहे, तर तुम्ही तसं बोला. आणि सगळ्या कपलला मी असं सांगतो की हनीमून काय लग्नानंतरच नसतो करायचा. यू प्लॅन हनीमून आफ्टर एव्हरी 6 मंथ. काय होतं की सध्या वर्किंग दोघं पण असतं, हजबंड वाईफ, तर दोघांचं वेगळं असतं, पूर्ण स्पेक्ट्रमच वेगळा असतो. मग त्यांनी कुठेतरी हे सगळं व्यापत नाही ना, स्वतः दोघांना पण त्यांनी तसा वेळ देणं खूप गरजेचं आहे. म्हणून मी सजेस्ट करतो की त्यांनी एव्हरी कपल ऑफ मंथ्स त्यांनी विकेंड हनीमूनसारखं सेलिब्रेट करायला पाहिजे. क्या बात आहे. सर, मानसिकता आणि शारीरिक क्षमता या दोघांचा किती महत्त्वाचा पार्ट आहे कम्पॅटिबिलिटीमध्ये? त्यांच्या सेक्शुअल रिलेशनशिपमध्ये म्हणताय का तुम्ही? हो. बेसिकली कसं आहे की दोघं पण 50-50 आहे. बेसिकली सेक्स म्हणजे काय फक्त फिजिकल ॲक्ट नाही आहे.
हे कसं आहे की मोर दॅन फिजिकल, त्याच्यात तुमचं इमोशनल कनेक्ट पण आहे. तर त्याच्यामुळे मानसिक हा खूप मोठा रोल आहे. तुम्ही एकमेकांना जर कम्फर्टेबल असाल तरच तुमचं, नाहीतर अदरवाईज सेक्स जस्ट मेकॅनिकल थिंग होऊन जाते. बरोबर. सर, ह्या मानसिक ज्या काही त्रुटी आहेत किंवा मेंटल ब्लॉकेजेस जे आहेत ते काढण्यासाठीच्या कुठल्या कुठल्या थेरीजचा आपण वापर करतो आहोत? हो, याच्यात कसं आहे की CBT म्हणून एक थेरपी आहे, ज्याच्यात आपण त्यांचे जे बिलीफ्स असतात. काय कसं असतं की प्रत्येक माणूस जेव्हा लहानाचा मोठा होतो, तो ज्या बॅकग्राऊंडमध्ये मोठा होतो, जो त्या घरात, त्या पर्टिक्युलर घरात काही बिलीफ्स असतात पर्टिक्युलर काही गोष्टींचे, बरोबर. आणि ते बिलीफ्स तुमचे ते इम्बाईब होतात. Correct. तर आम्ही त्या बिलीफवर काम करतो. वा. हां, त्याच्यामुळे काय होतं की जे म्हणतात की माणूस बदलत नाही, बदलू शकत नाही किंवा स्वभाव बदलत नाही, तसं नाही. थोडंसं आपण चेंजेस पर्टिक्युलरली करू शकतो त्याच्यामध्ये. बरं. सर, अर्ली इजॅक्युलेशन आणि इरेक्टाईलचा जो प्रॉब्लेम आहे याच्यावरती काय सोल्युशन असतं आणि आपण त्या पद्धतीने कसं ट्रीट करतो आहोत अशा पेशंट्सला? हो, खूप छान प्रश्न विचारला चिन्मय तू. ॲक्च्युली हे 2च मेन विलन आहेत पुरुषांसाठी तरी. तर बेसिकली त्यातल्या त्यात अर्ली इजॅक्युलेशन हा तर सध्या खूपच हेडेकचा विषय झालेला आहे सगळ्यांसाठीच. काय होतं आहे की स्ट्रेस लेवल खूप वाढलेला आहे, आणि अर्ली इजॅक्युलेशन हा जो इश्यू आहे हा जास्त स्ट्रेस लेवलमुळेच आहे. तुमचं जर सिम्पॅथेटिक सिस्टीम तुमची ओव्हर ॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला हा इश्यू येणारच. बरं. काय होतं त्याच्यासाठी आम्ही सांगतो की तुम्ही स्ट्रेस ऑफिसचा असेल तर तो बाहेरच सोडा. जेव्हा पण तुम्ही इंटिमेट व्हाल तेव्हा तुम्ही रिलॅक्स मूडमध्ये पाहिजे, आणि त्याचे काही टेक्निक्स पण आहेत ज्या वापरल्या तर हा जो इश्यू आहे बरोबर. अर्ली इजॅक्युलेशनचा हा आपण सॉल्व्ह करू शकतो. त्या व्यतिरिक्त जे इरेक्टाईल डिस्फंक्शन आहे त्याचे जे कॉजेस आहेत ते सायकोलॉजिकलच जास्त असतात, जेणेकरून परफॉर्मन्स एन्झायटी जसं सांगितलं यंग एजमध्ये, तर त्याच्यावरती पण वर्क करता येतं. सर, बाजारामध्ये असे अनेक प्रॉडक्ट्स आहेत की ज्याच्यामुळे अशी तुम्हाला गॅरंटी त्यांनी दिलेली असते की तुमचं सेक्शुअल लाईफ त्याच्यामुळे सुधरून जाईल किंवा तुम्ही... नाही, ॲक्च्युली काय माहीत आहे का, हे खूप मोठं मार्केट आहे. बेसिकली लोक पाण्यासारखा पैसा खर्च करतात आणि त्यांना माहिती नाही प्रॉपर कुणाकडे जावं. तर हा खूप, तू या विषयाला हात घातला चिन्मय, खूप बरं वाटलं की लोक ऑनलाईन जाहिरातींना बोलून हजारो पैसे वाया घालवतात आणि त्यांचा ॲट द एंड काही रिझल्ट येत नाही. त्याच्यामुळे त्यांनी तसं न करता त्यांनी प्रॉपर त्या डॉक्टरांकडे कन्सल्ट केलं पाहिजे. आणि याची काही गॅरंटी नाही. ते बऱ्याच वेळा मला सांगतात की सर मी हे तेल लावलं आहे पण माझी साईज काय वाढली नाही. तर असं काय नाही आहे. बेसिकली त्यांना हेच कळत नाही की पेनिस हे काय मसल नाही आहे की जे स्ट्रेच केलं तर ते वाढणार. बेसिकली ते परत नॉर्मलला येणार ते. बरोबर. सर, अश्वगंधा आहे, गोक्षुरा आहे, आता सध्या शिलाजीत खूप जास्त प्रमाणात प्रमोट होतं आहे. हां, बेसिकली हे जे काय मॉलिक्यूल आहे ना, जे तुम्हाला प्युअर फॉर्ममध्ये मिळाले तर नक्कीच हेल्प करतात. ओव्हरऑल ते तुमच्या बॉडीला हेल्पफुलच आहे. पण झालं काय आहे की आपल्याला माहीत नाही की कुठल्या प्रॉपर कसे बनवलेले आहेत ते. त्याच्यामुळे हे जर वापराल तर तुम्ही ते ब्रँडेडच वापरा, असं माझं म्हणणं आहे. याचा साईड इफेक्ट सर? मॉडरेट डोसेसमध्ये जर घेतलं तर याचं काही साईड इफेक्ट नाही आहे. बरोबर सर. सर, कुठली वेळ आहे कपलसाठी की त्यांनी तो एक अलार्म आहे की आता तुम्ही काउन्सिलरला भेटलं पाहिजे? हे अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे चिन्मय हा पण तू. कारण काय होतं आहे की त्यांच्यात दोघांमध्ये कोल्ड वॉर चालू असतं. त्यांना समजतं आहे पण कळत नाही की नेमकं करावं काय. जेव्हा पण तुम्हाला दिसतं आहे की पार्टनर तुमच्यापासून काही डिस्टन्स ठेवून आहे, तुमच्या शेजारी बसलं आहे पण मोबाईलमध्ये डोकं घालून बसलं आहे, छोट्या मोठ्या कारणासाठी चिडचिड होत आहे, तर याचा अर्थ आहे की नक्कीच कुठेतरी बिनसतं आहे. आणि कसं असतं की आपण म्हणतो की तुम्ही जेवढं लवकर पॅचअप कराल, पुढचं जे काय तुमचं रिलेशन फाटणार असतं ते वेळेच तुम्ही त्याला हे होण्यापासून वाचू शकतात. बेसिकली काय असतं की रेड फ्लॅग्स असतात दोघांच्या वागण्यामध्ये. जर तुम्हाला दिसले की बोलणं कमी केलं आहे, नॉर्मली त्या कपल्सला अंदाज येतो आहे कुठेतरी काहीतरी पाणी मुरतं आहे. बरोबर. हां, आणि काय असतं की बऱ्याच वेळा कपल्स काही इंट्रोवर्ट असतात, सांगत नाही. तेव्हा मग त्या पार्टनरची जबाबदारी की त्याने समजून घ्यायचं की बाबा की हे असं असं आहे, तर त्याने तेव्हाच एक रिलेशनशिप काउन्सिलरला ॲप्रोच केलं पाहिजे. सर, जेव्हा कपलला हे आढळतं की आपल्यामधल्या एका पार्टनरमध्ये
काही गोष्टींच्या बाबतीमध्ये कॉम्प्लेक्सेस आहेत किंवा तो त्याप्रमाणे परफॉर्म करू शकत नाही आहे, तेव्हा दुसऱ्या पार्टनरने कशा प्रकारे त्याला हाताळलं पाहिजे, हँडल केलं पाहिजे? सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की पार्टनर ही इज द बेस्ट सेक्स पिल तुमची. तुम्हाला चांगला पार्टनर, सपोर्टिव्ह पार्टनर असणार, हेच असेल तर तुम्हाला काहीच सेक्शुअल मेडिसिन, काय टॉनिक्स घेण्याची काहीच गरज नाही आहे. बरोबर. काय असतं की खूप वेळा माझ्याकडे जे पण पुरुष येतात त्यांचं असं होतं की कुठेतरी एकदा त्यांना प्रॉब्लेम आलेला असतो परफॉर्मन्समध्ये, तर पार्टनर काहीतरी टॉन्ट मारणार की तुझं असंच नेहमीचंच. हां, तर त्याचं काय होणार की पुढच्या वेळेस त्याला तेच येणार की अरे आता काय करायचं, परत असं झालं तर कसं. त्याच्यामुळे पार्टनरनेच हे लक्षात घ्यायला पाहिजे की जसं हार्टचा इश्यू येऊ शकतो, तुमच्या किडनीचा इश्यू येऊ शकतो, तसं हे पण एक ऑर्गन आहे, याला पण कधी इश्यू येऊ शकतो. जसं बाकी पार्ट आजारी पडतात तसे हा पण कधी मोमेंटरीली आजारी होऊ शकतो. बरोबर. तर याची पण ट्रीटमेंट असते. बरं. तर तसं न समजता त्यांनी, जसं आता आपण आजारी पडलो डॉक्टरकडे जातो, हार्टचा इश्यू आला तर कार्डिओलॉजिस्टकडे जातो, तसं याचं तुम्हाला जर काय तुम्ही स्ट्रगल करत असाल तर तुम्ही नक्कीच सेक्शुअल हेल्थ फिजिशियनकडे यायलाच पाहिजे. बरोबर. सर, अलीकडे असं पाहण्यात आलेलं आहे की पुरुष म्हणा किंवा स्त्री म्हणा आपल्या लाईफ पार्टनरपेक्षा पण दुसऱ्या ठिकाणी, एक्स्ट्राच्या ठिकाणी जास्त ॲक्टिव्ह असते आणि तिथे त्यांचा घरात परफॉर्मन्स नसतो पार्टनरवर, पण बाहेर मात्र ते एकदम षटकार आणि चौकार मारत असतात. नाही, समजू शकतो मी तुला काय म्हणायचं आहे चिन्मय. बेसिकली काय आहे की प्रत्येकाच्या काहीतरी फॅन्टसीज असतात, काहीतरी ट्रिगर पॉईंट्स असतात. जेव्हा पुरुष त्याच्या गर्लफ्रेंडसोबत असतो तर काय असतं की त्याच्या गर्लफ्रेंडला ते माहिती असतं की याला काय केलं म्हणजे हा खुश होतो. त्यांचं कसं आहे की त्यांच्या रिलेशनशिपमध्ये तो स्पार्क असतो, पण बऱ्याच वेळा सेम पुरुष जेव्हा घरी येतो, वाईफ असते, तर कुठेतरी ती वाईफ काहीतरी कटकट करणार, काहीतरी काढणार आणि त्याला समजा काही जणांना ओरल आवडतं टू स्टार्ट विथ, पण ही म्हणणार नाही मला ते आवडत नाही, किंवा त्या पद्धतीतच काहीतरी तिचे खूपच असतं की माझं आज डोकंच दुखतं आहे किंवा मला आज मूडच नाही आहे किंवा नाही तुम्ही करा. म्हणजे काय होतं की कुठेतरी त्याला असं वाटतं की हे कसं आहे, सेक्स हे एकाने करायची गोष्ट नाही आहे, ती दोघांकडनं आली पाहिजे. म्हणजे तुम्ही ऐकलं असेल शब्द संभोग, ह्या शब्दाचा अर्थच तसा आहे की समभोग. बरोबर. पण काय होतं की रुटीन हजबंड वाईफ घरामध्ये ना बऱ्याच वेळा बायकांचं असं असतं की पुरुषांना ते बेडवरती दे ट्राय टू डिक्टेट काहीतरी. हां, मग पुरुषांचं ते मग काय मन ओढून जातं. त्याच्यामुळे माझं सांगणं आहे की बेसिकली की महिलांनी पण की सेक्स हा विषय असा आहे की दोघांनी पण एन्जॉय केला पाहिजे आणि दोघांचा तो राईट आहे. बरोबर. म्हणजे कसं आहे की बऱ्याच वेळा काय होतं की पुरुष येतो घरी आणि त्याला अपेक्षा असते की चला बायकोने मस्त आंघोळ करून यावं आपण, पण काय होतं की त्यांचं वेगळं की हा आला की मी याला सांगणार की माझ्यासोबत काय काय झालं आहे, तुमचे घरचे असेच. तर त्याच्यामुळे असं होतं की पुरुष मग कुठेतरी बघतो की मग बेसिकली काय आहे की हे सगळं इमोशनल लेवलला चालतं फिजिकलपेक्षा. बिगेस्ट सेक्स ऑर्गन इज बिटवीन युअर 2 ears असं म्हटलं जातं. बरं. हां, तर आपल्याला काय वाटतं सेक्स म्हणजे फक्त प्रायव्हेट पार्ट नाही, दॅट इज फार मोर दॅन. म्हणून की महिलांनी आणि पुरुषांनी दोघांनी पण एकमेकांना बघितलं पाहिजे की काय केलं म्हणजे माझा पार्टनर ट्रिगर होतो. बरोबर. मग सर, आता आजकालच्या कपल्सचा तुम्ही काय सल्ला द्याल? सल्ला सरळ सरळ आहे की फिजिकल रिलेशन तुमचं चांगलं राहिलं, सेक्शुअल हेल्थ तुमची चांगली राहिली, सेक्शुअल लाईफ तुमचं इंटिमेट जे लाईफ आहे ते चांगलं राहिलं, ते तुमच्या रिलेशनशिपचा एक तो पाया आहे. आणि त्याच्यासाठी जे पण योग्य असेल ते सगळं त्यांनी केलं पाहिजे. जसं की त्यांनी फिजिकल हेल्थ मेंटेन केली पाहिजे, टाईम टू टाईम चांगलं जेवण जेवलं पाहिजे. काय असतं की सेक्शुअल हेल्थ ही 3 पिलर्सवरती आधारलेली आहे. जसं की तुमचं हार्ट, तुमच्या ब्लड व्हेसल्स, तुमचं ब्रेन, तुमच्या नर्व्स आणि तिसरं म्हणजे हार्मोन्स. बरं. या तिन्ही गोष्टी तुम्ही जर फिजिकली फिट राहिलात, मेंटली फिट राहिलात तरच होणार. बरं. एक पार्टनर कुठेतरी जॉब स्ट्रेस आहे, अवेळी जेवतो, वजन वाढत चाललं आहे, 100% डाऊन द लाईन त्याचा परफॉर्मन्स कमी होणार. बरं. कुठेतरी परफॉर्मन्स कमी झाला, रिलेशनशिपमध्ये त्यांच्या मग सगळंच उन्नीस बीस येणार. त्याच्यामुळे दोन्ही कपल्सने बघणं गरजेचं आहे की त्यांनी मेंटेन राहणं. काय होतं
लग्नाआधी किंवा लग्नानंतर काही दिवस त्यांच्यात तो रोमांस असतो. त्यांच्यात पण काय असतं की रोजचंच तोच बेड, तीच टाईम, तीच व्यक्ती, कुठेतरी ते मोनोटोनस होतं. त्यामुळे कपलने खूप लक्षात ठेवणं गरजेचं आहे की काहीही करो की त्यांनी त्यांचं हे जे लाईफ आहे, सेक्शुअल लाईफ, थोडंसं त्यामध्ये स्पार्क नेहमीच ठेवला पाहिजे. भले मुलं त्यांना होतील, बाकीच्या पण जबाबदारी असतील, पण ही गोष्ट त्यांनी कॉन्शियसली केली पाहिजे. काय होतं, बऱ्याच वेळा सेक्स कधी केला जातो की हां आता वेळ भेटला आहे, फ्री टाईम आहे, मग केला. तसं नाही, तुम्ही प्लॅन करून सेक्स करा. सेक्ससाठी तुम्ही डेटला जा, बायकोला घेऊन जा तुम्ही डेटला. म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी की त्यांच्यातलं स्पार्क मेंटेन राहायला पाहिजे. काय होतं की स्पार्क मेंटेन नाही राहिला, कुठेतरी वाईफबद्दल त्याला कंप्लेंट असेल तर तो कुठेतरी ते बघणार, मग अशा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स डेव्हलप होतात. कुठेतरी ती नीड असते, ती फुलफिल झाली नाही तर मे बी शेवटी ह्युमन नेचर. बरोबर. सर, बेसिकली पुरुषांचे हार्मोन्स आणि त्याप्रमाणे असणारं त्यांचं नेचर, म्हणजे त्यांना विविधता हवं असणं, आणि स्त्रीचे हार्मोन्स, तिचं त्यामुळे असणारं नेचर की एकाच ठिकाणी फोकस असणं, या अनुषंगाने सर खूप मिथही आहे किंवा खूप खऱ्या गोष्टी पण असतील. नक्की काय आहे सर नेचर वाईज दोघांचं वागणं, हे तुम्ही कसं आयडेंटिफाय कराल? चिन्मय, हे अतिशय तो मुद्दा मांडला आहे. बघा, जर तुम्ही नेचर बघितलं, इनेट नेचर ऑफ मेल अँड इनेट नेचर ऑफ फिमेल, बोथ आर व्हेरी कॉन्ट्रास्ट अँड डिफरंट. बेसिकली पुरुष कसं आहे की त्याचं ही इज कम्प्लिटली इंटू फिजिकल, म्हणजे त्याचं बटन कसं आहे, ऑन ऑफचं आहे. त्याचं कसं आहे की तो गेला आहे कुठे, त्याला समजा एखादी स्त्री दिसली, त्याला आवडली ती, तर इमिजिएट ही विल ट्राय टू एंगेज हर. पण फिमेलचं तसं नाही आहे की तिचं कसं आहे की तिला इमोशनल कनेक्ट जास्त महत्त्वाचा वाटतो. आणि पुरुषांनी तेच लक्षात ठेवलं पाहिजे की कुठल्याही स्त्रीला त्यांना अगर जिंकायचं आहे तर तिला इमोशनल त्यांनी कम्फर्ट दिला पाहिजे, तो ट्रस्ट डेव्हलप केला पाहिजे. तिचं असं नाही आहे. बेसिकली काय आहे की पुरुष हा, तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे की मला कळालं आहे तुम्हाला काय म्हणायचं आहे, की ते इनेट नेचर आहे. हॉर्मोन्स त्याचे जेव्हा पीक लेवलला असतात, बेसिकली कसं आहे की पुरुष हा आहे ना की त्याच्या अँटीना ऑलवेज ऑन असतात सगळीकडे, तो बघत असतो की कुठे काय जमतं आहे का. पण फिमेलचं तसं नसतं. त्यांना कसं आहे की थोडक्यात सांगतो, पुरुषांचं असतं आहे की एक गोष्ट त्यांना अनेकांकडनं पाहिजे असते, आणि अनेक गोष्टी फिमेलला एकाच पुरुषाकडनं पाहिजे असतात. क्या बात. बरं सर, असं म्हटलं की पुरुषाला सेक्शुअल ॲक्टिव्हिटीसाठी कुठलं वय हे बॅरियर नसतं, आणि स्त्रीचं हे 40शी नंतर किंवा मेनोपॉज नंतर सेक्शुअल आयुष्य हे ऑलमोस्ट संपलेलं असतं असंही म्हटलं जातं. काय नेमकं खरं आहे सर? नाही, हे तितकंसं खरं नाही आहे. बेसिकली असा गैरसमज आहे की 40शी नंतर लैंगिक जीवन कमी होतं. हे पूर्वी जसं होतं की आपल्या समाजामध्ये की मुलं झाले त्यानंतर जायचं आहे, वानप्रस्थ म्हणून प्रकार असायचा, आश्रम. पण आता कसं आहे की आताही लग्न उशिरा होतात 30मध्ये, त्यानंतर सेक्स लाईफ त्यांचं चालू होतं लेट सगळं, आणि 40 आली तर लगेच बायकांचं मेनोपॉजचा वेळ येतो. बेसिकली काय होतं की यावेळेस त्यांच्या हॉर्मोन्सची लेवल कमी होते. जसं स्त्रियांमध्ये इस्ट्रोजन कमी होतं, त्यांना मेनोपॉज येतो, म्हणजे त्यांची मासिक पाळी बंद होते. पुरुषांमध्ये साधारण वयाच्या 30शी नंतर दरवर्षी 1% त्यांचं टेस्टोस्टेरोन कमी होत जातं आहे. या दोन्ही गोष्टीमुळे काय होतं की त्यांचा जो अर्ज असतो तो कमी होतो, ओव्हरऑल जी एक्साइटमेंट असते ती कमी होते. पण तरी पण प्रयत्नाने तुम्ही ती मेंटेन करू शकता. आजकाल सप्लिमेंट्स येतात हार्मोनल, आपण त्यांना एक्स्ट्रा आपण ते देऊन बाहेरून त्यांचं जे काय आहे, जो लो लिबिडो झालेला असतो तो नक्कीच ट्रीट करू शकतो. बायकांचा पण बेसिकली सगळ्यात मोठा एक गैरसमज असा आहे की टेस्टोस्टेरोन हार्मोन फक्त पुरुषांसाठी कामाचा आहे, पण पुरुषांना जेवढा महत्त्वाचा आहे तेवढाच महत्त्वाचा तो महिलांसाठी पण आहे. बरं. तर माझ्या क्लिनिकमध्ये असे बरेच कपल्स येतात, हजबंड म्हणतो की काही इच्छाच नाही बायकोची, माझी ती इच्छा असते, मे बी 45-50पर्यंत ते आलेले असतात. तेव्हा मी त्यांना लो डोसमध्ये टेस्टोस्टेरोन सप्लिमेंट देतो फिमेल्सला,
आणि ड्रामाटिक रिझल्ट येतो याचा. अरे वा. सर जसं मी तुम्हाला म्हटलं की पुरुषांना बॅरियर नाही आहे सेक्शुअल ॲक्टिव्ह राहण्यासाठी, तर किती वयापर्यंतचा पुरुष तुमच्याकडे या गोष्टीसाठी आलेला आहे? बेसिकली घोडा कभी बुडा नाही होता. तर मागच्याच आठवड्यात मला वाटतं की 78 वर्षाचे एक गृहस्थ होते, रिटायर आर्मी पर्सन होते ते, पण फिजिक त्यांची मेंटेन होती. म्हणजे बघून बघाल तर म्हणाल की काय 65चाच माणूस आहे काय. बरं. पण तेच आहे की त्यांनी मेंटेन ठेवलं होतं स्वतःला, पण थोडंसं त्यांना टायमिंगचा इश्यू येत होता म्हणून आले होते. तर थोडक्यात तुम्ही 78पर्यंत 80पर्यंत पण तुमचं सेक्स लाईफ चांगलं ठेवू शकता, प्रोव्हायडेड पार्टनर पण तुमची तेवढी सपोर्टिव्ह असेल तर. बेसिकली काय होतं आहे की सेक्स लाईफमध्ये पार्टनरचं खूप महत्त्वाचं रोल आहे. बरं. तेव्हा एज मॅटर नाही दोघांसाठी पण. दोघं अगदी त्यांच्या आयुष्याच्या शेवटपर्यंत पण सेक्स लाईफ एन्जॉय करू शकतात. सर आता युज्युअल एक जनरल मीथबद्दल सर की 40 मिनिटाचा परफॉर्मन्स असला पाहिजे, 50 मिनिटाचा परफॉर्मन्स असला पाहिजे, काय सर नेमकं खरं? काय आहे की क्वांटिटी ऑफ सेक्स पेक्षा क्वालिटी ऑफ सेक्स इज मोर इम्पॉर्टंट. काय होतं की मी खूप वेळा आम्ही मित्रांमध्ये कधी ऐकतो असं की नाही मी पूर्ण रात्रभर 40 मिनटं 1 तास केला. काय आहे, दोघं थकून गेलेले असतात, कुणाला कुणाचं सेन्स नसतो, काहीतरी मेडिसिन घेतलेले असतात आणि परफॉर्मन्स करत असतात, पण ती मजा नसते. दॅट इज जस्ट मेकॅनिकल ॲक्ट. आणि हा मीथ आहे. बेसिकली तसं बघितलं तर पुरुषांचं जे आहे मॅक्झिमम 5 ते 8 मिनिट ॲट अ स्टेज जर केलात तुम्ही तर तेवढं त्यांचं इजॅक्युलेशन होऊन जातं. आणि फिमेलला तुम्ही इंटरमिटंट फोरप्ले केला, थोडंसे इंटरकोर्स झाला, तर ते ॲक्ट तुमची 12 ते 15 मिनटं जरी चालली तरी दोघं पण ऑर्गॅझमला पोचू शकतात चांगल्या पद्धतीने. तर त्यामुळे 40 मिनटं सेक्स वगैरे हे मला नाही पटत. बेसिकली ते खोटं वाटतं, मीथ आहे. मीथ आहे ती. सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुमच्याकडे वेगवेगळ्या वयोगटामधले लोक येत आहेत आणि ते ट्रीटमेंट घेत आहेत, तर सर टीन्सला तुम्ही काय सांगाल? सर अतिशय महत्त्वाचा तुम्ही हा प्रश्न विचारला आहे. मला खरंच तुमच्या माध्यमातून टीनएजर्सला असं सांगायचं आहे की आजकाल काय आलं आहे की स्पाच्या नावाने अनेक गोष्टी चालतात आणि हे मुलं जातात स्पामध्ये आणि हॅपी एंडिंगच्या नावाने काय 500-1000 रुपये एक्स्ट्रा समोरच्याला मिळतात. तर ते काय अनप्रोटेक्टेड ओरल सेक्स बऱ्याच वेळा हा केला जातो त्याच्यामध्ये. तर बऱ्याच वेळा पेशंटला 5-6 दिवसाने पेशंट माझ्या क्लिनिकला येतात, अल्सर्स असतात त्यांना पेनिसवरती. तर ते हर्पीज इन्फेक्शन किंवा व्हायरल आपण त्याला म्हणतो की त्या प्रकारचे बरेच आता प्रमाण वाढलेलं आहे एवढ्या 6 महिन्यात मी बघतो आहे. तर टीनेजर्सनी खरंच ही काळजी घेतली पाहिजे की काही करून विदाऊट कंडोम नो एनी ॲक्टिव्हिटी. काही करायचं असेल तरी कंडोम इज मस्ट. कारण STD अजून संपलेला नाही आहे. लोकांना असं वाटतं की आता HIV संपला आहे, HIV केसेस कमी झाला आहे, पण HIV इज ओन्ली पार्ट ऑफ द STD. बाकी पण बरेच आजार असतात, जसं सिफिलिस आहे. सिफिलिस पूर्वी जसं आता कमी झालं आहे, पण आता परत काही केसेस दिसतात आहे आम्हाला क्लिनिक्समध्ये. तर कंडोम इज मस्ट. आणि सर 40च्या ग्रुपमधले जे लोक आहेत, 40-50च्या ग्रुपमधले, त्यांना काय सांगाल? त्यांना आपण हेच सांगणार सर की तुम्ही सेक्शुअल हेल्थ इज मिरर इमेज ऑफ युअर ओव्हरऑल फिजिकल हेल्थ. म्हणजे तुमचं सेक्शुअल इश्यूज तुम्हाला चालू झाले तर तुम्ही ते अंगावर न काढता तुम्ही कन्सल्ट केलं पाहिजे. कारण कसं आहे की ज्याला इरेक्शनला इश्यूज आहे याचा अर्थच काय होतो आहे की तुमचं ब्लड सप्लाय कुठेतरी पेनिसकडे कमी होतो आहे का, तर तिथे प्लाक तयार झाले तुमच्या व्हेसल्समध्ये. आता पेनाईल आर्टरी आणि करोनरीज हे ऑलमोस्ट मिरर इमेज आहेत. एवढंच की करोनरीजचा डायमीटर जास्त आहे पेनाईलपेक्षा. त्याच्यामुळे ज्यांना हे इश्यू चालू होतात त्यांना डाऊन द लाईन 3 ते 4 वर्षात हार्ट अटॅकचे चान्सेस वाढून जातात. म्हणून आमचं असं म्हणणं आहे की ज्यांना पण 40 नंतर डायबिटीज असो, हायपरटेन्शन असोच, हे इश्यूज दिसायला लागतं तर त्यांनी अंगावर न काढता त्याची ट्रीटमेंट घ्यावी. भविष्यात येणारे त्यांचे हृदयरोग, हृदयाचे आजार जसे आपल्याला कंट्रोलमध्ये आणता येतील. बरोबर. आणि अबाव 60? अबाव 60 सर कसं आहे की मला त्यांना एकच सांगणं आहे की जरी फिजिकली त्यांचा स्टॅमिना कमी झालेला असेल पण सेक्शुअल ॲक्टिव्हिटी ही त्यांची काय कमी नाही होणार. भले त्याचं स्पीड वाढेल, जसं तुम्ही पूर्वी बसमध्ये
धावू शकत होतात. आता तुम्ही बसमध्ये त्या वेगाने धावणार नाही, चालत बसमध्ये जाणार तुम्ही, एवढाच वेळ होईल. पण बाकी गोष्टी सेम असतात. एवढं आहे की तो स्पीड तुमचा कमी होतो, पण तुम्ही तेवढ्याच जोमाने एन्जॉय करू शकता तुमचं सेक्शुअल लाईफ पण. सर ओव्हरऑल तुम्ही मग आता माझा सल्ला असा आहे की सेक्शुअल हेल्थ ही मानवी जीवनाची अतिशय महत्त्वाची गरज आहे. निरोगी लैंगिक जीवन हे सुखी जीवनाची किल्ली आहे. तर याच्याकडे तुम्ही दुर्लक्षित न करता याची ट्रीटमेंट अवेलेबल आहे, याचा उपचार अवेलेबल आहे. तुम्हाला जर असं जाणवत असाल तर सायलेंटली सफर न करता तुम्ही योग्य त्या सेक्शुअल हेल्थ फिजिशियनकडे संपर्क केला पाहिजे आणि योग्य ती ट्रीटमेंट घेतली पाहिजे. समस्यांची माहिती असणंच म्हणजे फक्त अवेअरनेस नाही आहे. त्या समस्यांची माहिती करून घेऊन योग्य व्यक्तीकडून, योग्य तज्ज्ञांकडून त्यावर उपचार करून घेणं आणि निरोगी आयुष्य जगणं हा खरा अवेअरनेस आहे. आणि हा अवेअरनेस अपेक्षित आहे आजच्या लैंगिक समस्या सोडवताना कुठल्याही कपलसाठी. तेव्हा सर तुम्ही इथे आला आहात आणि खूप छान या सगळ्या अप्रकाशित भागावर तुम्ही प्रकाश टाकलेला आहे. आणि या समस्यांचं महत्त्व आणि या समस्या सॉल्व्ह होऊ शकतात हा बेसिकली तुम्ही जो कॉन्फिडन्स दिला आहे त्याबद्दल थँक्यू सो मच सर. आणि मनापासून धन्यवाद. मला पण तुमच्या निमित्ताने इथे लोकांपर्यंत पोचता आलं की सेक्शुअल ही अशी गोष्ट आहे, ही लपवण्याची नाही आहे, लाजेची शरमेची गोष्ट नाही, तर ती आरोग्याचाच एक पार्ट आहे. तर लोकांनी आता सायलेंटली सफर नव्हता, त्याची ट्रीटमेंट योग्य त्या डॉक्टरांकडनं करून घ्यावी, हेच मी तुमच्या माध्यमातून प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो. थँक्यू सो मच. धन्यवाद. तर मित्रांनो, तुम्ही जर अशा कुठल्या समस्येला तोंड देत असाल तर तुम्ही एकटे नाही आहात. तुम्हाला यावर उपाय मिळणार आहे आणि तुम्ही यातून बाहेर पडणार आहात. आणि त्यासाठी तुमच्यासाठी अवेलेबल आहे अभिगमन सेक्शुअल हेल्थ क्लिनिक आणि अर्थात डॉक्टर दिनेश महाजन सर.